नमस्कार. सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण उन्हाळी वाळवणामध्ये बटाटा आणि साबुदाण्याचे पळी पापड बनवतोय. जास्तीचा पसारा न करता अगदी मस्त झटपट पापड बनवून तयार होतात. चवीला सुद्धा अप्रतिम लागतात. अजिबात तेलकट होत नाहीत. याच्यामध्ये आपण पाण्याचं प्रमाण अगदी योग्य सांगितलेलं आहे. तुम्ही आरामशीर अशा प्रमाणामध्ये पापड बनवू शकता. हे पापड तुम्ही फॅनखाली सुद्धा सुकवून घेऊ शकता. उन्हामध्ये सुद्धा वाळवू शकता. तर इथं बघा मी 2 कप साबुदाणा घेतला आहे. घरातील कुठल्याही वाटीने तुम्ही मोजून घेऊ शकता. जसं आपण खिचडीसाठी भिजवतो ना, तसं 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून आपल्याला रात्रभर साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. आता 1 कप साबुदाण्यासाठी आपल्याला 5 कप पाणी टाकून घ्यायचं आहे आणि 2 कप साबुदाण्यासाठी 10 कप पाणी टाकून घ्यायचं आहे. हे पाणी आपल्याला उकळायला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत इथं मी 4 बटाटे घेतलेत. याचा आपल्याला साल काढून घ्यायचं आहे आणि साल काढून झाल्यानंतर लगेचच पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. यामुळं ना बटाटे आपले लालसर पडत नाहीत आणि पापड्यासुद्धा आपल्या मस्त पांढऱ्या शुभ्र खुसखुशीत होतात. लगेचच पाण्यामध्ये टाकून बटाटा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर इथं आपले बटाटे सोलून झालेत. आता याला किसणीने आपल्याला किसून घ्यायचं आहे. तर इथं मी मध्यम आकाराची किसणी वापरली बघा. त्याने आपल्याला बटाटे किसून घ्यायचे आहेत. जास्त मोठी पण वापरू नका किंवा एकदम लहान पण वापरू नका. तर अशाच प्रकारे आपल्याला सगळे बटाटे छान असे किसून घ्यायचे आहेत. मस्त लांब लांब किस पडतोय बघा बटाट्याचा, म्हणजे दिसायला सुद्धा छान दिसतात पापड्या आपल्या. आता या बटाट्याच्या किसला ना आपल्याला 4 ते 5 वेळा अगदी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. पूर्ण ह्याच्यातील स्टार्च काढून टाकायचं आहे आपल्याला, त्यामुळेच धुवून घ्यायचं व्यवस्थित. तर इथं आपल्या पाण्याला उकळी आली आहे बघा. पाणी छान असं गरम व्हायलंय. त्यामध्ये 1 चमचा आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. आता त्यामध्येच ना जो आपण साबुदाणा भिजवून घेतला होता ना, तो टाकून घ्यायचा आहे. सगळा साबुदाणा टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता मोठ्याच गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती आपल्याला 10 ते 12 मिनिटं साबुदाणा व्यवस्थित अशा प्रकारे स्टर करत, मिक्स करत शिजवून घ्यायचं आहे. बटाट्याचा किस आपल्याला शेवटी घालायचा आहे. जास्त वेळ लागत नाही बटाट्याचा किस शिजण्यासाठी. त्यामुळे अगोदर साबुदाणा आपल्याला व्यवस्थित 60 ते 70% शिजवून घ्यायचा. 10 ते 12 मिनिटं लागतात आपला साबुदाणा शिजण्यासाठी. तर इथं बघू शकता मस्त खळखळ उकळी आली आहे. तर मिक्स करतच आपण अशा प्रकारे बघा साबुदाणा छान असा शिजवून घेतला आहे. थोडासा असा ट्रान्सपरंट झाला आहे बघा. अगदी काचेसारखा दिसू लागला आहे. म्हणजे व्यवस्थित असा शिजून तयार झाल्यास समजायचं. थोडासा बाजूला काढून बघून घ्यायचं. नंतर त्यामध्ये आपण जो बटाट्याचा किस घेतला होता ना, तो टाकून घ्यायचा आहे. तो सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मध्यम गॅसवरती आपल्याला ना आणखी 5 ते 6 मिनिटं हे मिश्रण व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. झाकण ठेवून एक छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. 1 कप साबुदाण्यासाठी ना आपल्याला 5 कप पाणी लागतं. अगदी योग्य प्रमाण आहे. तुम्ही सुद्धा या प्रमाणामध्ये बनवून बघा. अगदी व्यवस्थित अशा पापड्या बनवून तयार होतात. तर इथे बघू शकता आपण आणखी 5 ते 6 मिनिटं मिश्रण छान असं शिजवून घेतलंय. आता थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि याच्या एखाद्या प्लास्टिकच्या शीटवरती अशा प्रकारे पापड्या बनवून घ्यायच्यात. अगदी पटापट आणि भरभर या पापड्या बनवून तयार होतात. बघू शकता तुम्ही. तुम्हाला जशा पाहिजे आहेत मोठ्या लहान त्यानुसार तुम्ही या पापड्या बनवू शकता. बनवायला खूप सोपे आहेत आणि आपण याशिवाय पाण्याचं प्रमाण योग्य वापरल्यामुळं जास्त पातळ पण होत नाही आणि जास्त घट्ट पण होत नाही. तर इथं आपण अशाच प्रकारे बघा सगळ्या पापड्या व्यवस्थित अशा बनवून घेतल्यात. हवं तर तुम्ही रंगाचा वापर सुद्धा करू शकता. अशाच पांढऱ्या शुभ्र ठेवल्या तरी सुद्धा खूप मस्त होतात. 7 ते 8 तासानंतर ना आपल्याला अशा प्रकारे बघा वरतून पापड्या सुकल्या जातात. त्याला अशा प्रकारे पलटी करून घ्यायचं आहे आपल्याला. पाठीमागच्या साईडने सुद्धा छान असं वळवून घ्यायचं आहे. चेक करून बघायचं व्यवस्थित सुकलं आहे का, नंतरच आपल्याला काढायला जायचं आहे.
तर व्यवस्थित सुकून झाले बघा, त्यामुळेच पटापट आपल्या पापड्या पलटी होत आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही आपल्या पापड्या मस्त अशा सुकून तयार झालेत बघा. तुम्ही एक दिवस फॅन खाली ठेवला आणि दुसऱ्या दिवशी उन्हात जरी वाळवून घेतल्या ना तरी सुद्धा चालतं. पापड्या व्यवस्थित अशा आरामशीर फॅन खाली वाळतात. तर व्यवस्थित झालेत बघा, बघू शकता तुम्ही. जास्त जाड पण नको आणि एकदम पातळसर पण नको. तर या पापड्यांना मी परत नंतर एक दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेत, म्हणजे खराब होत नाहीत, त्याला जाळी लागत नाही, वास येत नाही पापड्याचा. शिवाय आपण पूर्ण रेसिपीमध्ये थोडासुद्धा तेलाचा वापर केला नाही, त्यामुळं पापड्यांचा कुमट वास अजिबात येत नाही, छान फ्रेश राहतात. तेल गरम करून घेतले, आपण तळूनसुद्धा बघूया पापडी. तर मस्त फुलती आहे बघा आणि अगदी पांढरी शुभ्र झाली आहे. चवीला सुद्धा या पापड्या बटाटा वापरल्यामुळे चवीला खूप छान लागतात, शिवाय उपवासाला चालतात. तुम्ही सुद्धा नक्कीच या उन्हाळ्यामध्ये ट्राय करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, ही रेसिपी आवडली तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, या पापड्या कशा वाटल्या ते सुद्धा अगदी नक्कीच कमेंट करून सांगा.